मृत अर्भक सोडून पिता दारू प्यायला गेल्याने खळबळ. सांगलीतील शास्त्री उद्यानातील धक्कादायक प्रकार. सांगली शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या शास्त्री बागेत एका पिशवीत मृत अर्भक आढळून आल्याने गुरुवारी मोठी खळबळ उडाली. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात या घटनेमागील धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे. जन्मानंतर काही वेळातच अर्भकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंतिम संस्कार करण्याऐवजी मृतदेह बाकड्यावर सोडून पिता दारू पिण्यास गेल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलेला आहे. अशोक सुसलाद, वय वर्ष 39, राहणार आष्टा असं पित्याचं नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास आंबेडकर चौक परिसरातील लाल बहादूर शास्त्री उद्यानात एका बाकड्यावर पिशवीत एक नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले आणि येथील दीपक स्वामीनाथन सिंग यांनी याबाबतची माहिती तात्काळ सांगली शासकीय रुग्णालयाला दिली. त्यानंतर रुग्णालयाच्या CMO डॉक्टर पूजा सदाफुले यांनी पोलिसांना पाचारण केले. सांगली शहर पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास सुरू केला. तपासादरम्यान हे बालक अवघ्या 1 दिवसाचे असल्याचं स्पष्ट झाले. पोलिसांनी रुग्णालयातील प्रसूती विभागात चौकशी केली असता या अर्भकाच्या मातेची माहिती मिळाली. पोलिसांनी तिच्याकडे विचारणा केली असता तिने पती अशोक सुसलाद हे अर्भक अंत्यविधीसाठी घेऊन गेल्याचे सांगितले. पोलिसांनी अधिक शोध घेऊन अशोक सुसलाद याला ताब्यात घेतले आणि त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार बुधवारी त्याच्या पत्नीची प्रसूती झाली. मात्र जन्मतः शारीरिक विकृतीमुळे बाळाचा मृत्यू झाला होता. गुरुवारी सकाळी 8 वाजता डॉक्टरांनी मृत अर्भक अशोकच्या ताब्यात दिले. अर्भक एका पिशवीत घेऊन अशोक शास्त्री चौक परिसरात आला. तिथे तो एका दारूच्या दुकानात गेला. दारू प्यायल्यानंतर तो बागेतील एका बाकड्यावर बसला होता. दरम्यान त्याला शौचास आल्यामुळे तो मृत अर्भक ठेवलेली पिशवी बाकावरच ठेवून सांगली बस स्थानकाच्या दिशेनं निघून गेला. थोड्या वेळाने तो परत आला असता त्याला तिथे पिशवी दिसली नाही. त्यानंतर लोकांनी अर्भक पुन्हा रुग्णालयात नेल्याचं त्याला समजलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.